दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। लाखोंचा अवैध गुटखा विक्री करणारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पाहूया सविस्तर बातमी। सध्या नाशिक पोलिसांकडून अवैध गुटखा, पान मसाला विक्री तसेच त्याचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे। शुक्रवारी नाशिक शहरातील बुधवार पेठमधील एका घराच्या खोलीत पान मसाला विक्री करताना गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं एकास ताब्यात घेतलं। विजय शिंदे असं ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचं नाव। पोलिसांनी त्यांच्याकडून साधारण 1 लाख रुपयांच्या वर मुद्देमाल हस्तगत केला। सदरचा माल कोणाकडून आणला याची विचारपूस पोलिसांनी केली। त्याने अशोक मोराडे यांच्याकडून हा माल आणल्याची माहिती दिली। पोलिसांनी संशयित अशोक मोराडे याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून साधारण 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। असा एकूण 4 लाखांच्या वर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। सदर संशयितांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखा पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।